अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुलांनो, आज आपण वर्ग 5वी मराठी पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत। गोष्टीचं नाव आहे समजूतदार मांजरे। तर यापूर्वी मुलांनो आपण एक छानशी कविता गाली होती, तुम्हाला नक्कीच याद झाली असेल। आज आपण ऐकूया एक मस्त गोष्ट। आपल्या सर्वांनाच गोष्ट ऐकायला आवडते ना? तर चला आपली पुस्तके उघडा। व्हिडिओ पाहता पाहता आपल्याला पुस्तकातही पाहायचं आहे। पहा, ऐका आणि वाचा। हा चित्र आपल्या पुस्तकातही आहे, बघा जरा कोण आहे चित्रामध्ये। अगदी बरोबर, हे 2 मांजरांचं चित्र आहे। आता पुढचा चित्र पाहूया, कोण सांगेल हा चित्र कशाचा आहे? अगदी बरोबर, हा चित्र तराजूचा आहे। आणि मुलांनो, हा काय आहे माहिती आहे आपल्याला? हा तोच आहे ज्याच्यापासून तूप बनवतात, म्हणजेच लोणी। आवडते की नाही तुम्हाला? आणि यांना ओळखता का तुम्ही? पहा पहा, नीट पहा, कोण आहे ते? अगदी बरोबर, हे आहेत माकरराव। तर चला आता आपण गोष्ट वाचूया। मुलांनो, पुस्तकात असं आहे की चित्र पहा आणि निरीक्षण करून गोष्ट सांगा। बघा चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? 2 मांजरे आणि लोणी दिसत आहे। मांजरांचा हावभाव, 2 मांजरे भांडत आहेत। बाजूला एका बशीत लोण्याचा गोला आहे। भांडताना दिसतायत की नाही दोन्ही मांजरे? नक्कीच वाटणीवरनं भांडत असतील ही। तर चला पुढचं चित्र पाहूया। चित्र नीट पहा आणि ऐका सुद्धा नीट, कारण आपल्याला ही गोष्ट लिहायची पण आहे। हा दुसरा चित्र आहे। पहा चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला? माकड तराजू घेऊन बसलेला आहे आणि दोन्ही मांजरे त्याचा तोंड बघत आहेत। झाडाखाली एक माकड बसले आहे, त्याच्या हातात तराजू आहे। दोन्ही पारड्यात लोण्याचे गोले आहेत। माकड लोण्याचे गोले तोलत आहे, दोन्ही मांजरे पाहत आहेत। दोघांच्या भांडणात आता तिसरं कोण आले? माकड आले आहे। न्याय निवारा करायला तिसरा कोणीतरी पाहिजे ना, त्यासाठी माकरराव आले आहेत। तर पाहूया पुढे माकरराव कसे न्याय करतात। पुढचं चित्र पाहूया। तिसरा चित्र। अरे बापरे, आता काय दिसते तुम्हाला चित्रात? माकड जास्त वजन झालेल्या पांढऱ्यातील थोडासा लोण्याचा भाग खात आहे। दोन्ही मांजरे माकडाकडे आश्चर्याने पाहत आहेत। म्हणजेच माकड चतुराईने लोणी खात आहे। दोन मांजरांच्या भांडण्यात माकडाचा फायदा झाला की नाही? मुलांनो, लक्षात ठेवा, आपसात कधी भांडू नये। चला बघूया आता मांजरांच्या लक्षात येते की नाही आपसात भांडण्यास त्यांना किती तोटा झाला तो। पुढचं चित्र पाहूया।
हा चौथा चित्र आहे. आता बघा दोन्ही मांजरं चित्रात कशी समजूतदार दिसत आहेत. दोन्ही मांजरं मनात विचार करीत आहेत. काय विचार करीत असतील रे मुलांनो? बरोबर, नक्कीच हा विचार करत असतील की माकड आपलं लोणी खात आहे, आपलं लोणी कमी होत आहे, म्हणजेच आपला न्याय तोट्यात आहे. पाहूया आता मांजरं काय करतायत. दोन्ही मांजरे माकडाच्या अंगावर धावून गेली. माकड पळत सुटले. बघा बघा चित्रामध्ये दोन्ही मांजरे माकडाच्या अंगावर धावून गेली, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की माकड आपल्या दोघांचा लोणी खात आहे. माकड आपलं जीव घेऊन पळत सुटलं. आणि शेवटचं चित्र पहा. लोण्याचा गोळ्याचे समान वाटे करून दोन्ही मांजरे लोणी आनंदाने खात आहेत. दोघींनी मिळून समान वाटणी केली की नाही? तर ही होती आपली छानशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रश्न उत्तर पाहायचे आहेत ना मला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न उत्तरही भेटतील. त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गोष्ट कशी वाटली ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईबही करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. गोष्ट वाचायची आहे आणि आपल्या आईबाबांना नक्कीच आपली छानशी गोष्ट नक्की सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.